आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 वर। ठाण्याच्या घोडबंदर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेंकडून व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त। घोडबंदर रस्त्याची काय अवस्था आहे, किती वर्ष असा प्रवास करायचा, वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या दुरावस्थेवरून विचारणा। बीड जिल्ह्यातील एसटी बसेसची दयनीय अवस्था। अंबेजोगाई अहमदपूर एसटी बसमध्ये पावसापासून चालकाचं संरक्षण करण्यासाठी प्रवाशांनी चालकाच्या डोक्यावरती धरली छत्री। तर बीडहून परभणीकडे जाणाऱ्या एसटी बसला गळती। बसमध्ये प्रवाशांवर छत्री उडून पावसापासून स्वतःला वाचवण्याची वेळ। व्हिडिओ व्हायरल। धुळ्याच्या शिरपूरमध्ये युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून कृषी दुकानात जे आहे ती गळफास घेण्याची धमकी। कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही युरिया मिळत नसल्याचा शेतकऱ्यांच्या तक्रारी। कृषी सेवा केंद्रामध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच शेतकऱ्यानं गळ्यामध्ये दोर टाकत आत्महत्येची धमकी दिली। नव्या कार ऑन ट्रेन सेवेचा कोकणवासियांना फायदा नाहीच। मुंबईतील कार ट्रेनमध्ये चढणार रायगडमध्ये आणि उतरणार थेट गोव्यामध्ये। कोकणात जाणाऱ्यांसाठी सेवा फायदेशीर नसल्याचं स्पष्ट। बेलापूरमध्ये गुगल मॅपच्या नादामध्ये कारसह एक महिला थेट खाडीत पडली। बेलापूरहून उलवेला जाणाऱ्या सुसाट कारमधील महिलेचा जीव सागरी सुरक्षा पोलिसांनी वाचवला। क्रेनच्या साहाय्याने खाडीमधून कार बाहेर काढत थरारक बचाव करण्यात आला। एशिया कप सामन्याच्या वेळापत्रकाची घोषणा। 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना होणार। 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान एशिया कप क्रिकेट सामने होणार। मुंबई विद्यापीठातील नापास झालेल्या 42% विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनानंतर दिलासा। पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीवरती जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। म्हाडाची 15 कोटी कागदपत्र एका क्लिकवर पाहता येणार। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची माहिती। कार्यालयीन कागदपत्र बघण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रशासनाचा निर्णय।